तंगाला फलंदाजीसाठी सेमीफायनल क्रमांक 1 मैदानावरती पाहायला मिळतो आहे जळगाव जिल्हा न्यायालयीन कर्मचारी क्रीडा व कल्याण संस्था जळगाव आयोजित कोड प्रीमियर लीग या स्पर्धेचा आज अंतिम दिवस आणि अंतिम दिवसाचा सेमीफायनल सामना सेमीफायनल क्रमांक 1 मैदानावरती खेळला जाईल। रायगड मावळाज आणि जळगाव जम्बो संघामध्ये कृपया विनंती असेल रायगड मावळा संघाच्या फलंदाजांना की मैदानावरती दाखल व्हा। सेमीफायनल क्रमांक 1 जळगाव जम्बोज रायगड मावळाज। पहिला चेंडू आणि श्री गणेशा होतो आहे निर्धाव चेंडूनिशी या सामन्याचा सेमीफायनल क्रमांक 1 निश्चितच फेकी जर यष्टींवरती असते चेतन चव्हाण यांची तर संकटामध्ये सापडले असते फलंदाज, परंतु फेकी मात्र नशिबाची साथ। एक धाव पूर्ण, खातं ओपन झालं आहे रायगड मावळा संघाचं। आपण बघता हा जळगाव जिल्हा न्यायालयीन कर्मचारी क्रीडा व कल्याण संस्था आयोजित कोड प्रीमियर लीग 2022। यावेळी मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, चेंडू आणि बॅटची कनेक्ट मात्र तेवढ्या चांगल्या प्रकारची झाली नाही। सरळ जातो आहे क्षेत्ररक्षकाकडे चेंडू, निर्धाव। यावेळी मोठा फटका, चेंडू इन गॅप, चेंडू जातो आहे सरळ क्षेत्ररक्षकाकडे। एकच धाव या चेंडूवरती असेल।
थोडंसं परिवर्तन पाहायला मिळालं. डीप कव्हरला आतमध्ये घेऊन डीप मिड विकेटला बाहेरच्या दिशेने काढलाय. यावेळी स्ट्रीट हिट इन गॅप चेंडू डाऊन दी ग्राउंड येतो आहे चौकार. सेमी फायनल क्रमांक 1 चा पहिला चौकार 4 धावांसाठी. आशिष यांच्या पडीमधून चौकार आलाय. यावेळी अतिशय चांगल्या प्रकारचा चेंडू होता आणि निर्धाव चेंडू असेल. पहिल्या षटक समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती झाली आहे. पहिलं षटक समाप्त. धावसंख्या 6 धावा. बिनगडी बाद असेल रायगड मावळाज. आशिष दामोदर आणि रोहन जाधव दोन्ही सलामीचे फलंदाज रायगड संघाकडून. आणि पंकज पाटील यांचं पहिलं षटक पाहायला मिळालं आपल्याला. मात्र 5 धावा आल्यात आणि एक त्यामध्ये अतिरिक्त धाव. रोहन जाधव ऑन स्ट्राइक. दीपक राखोंडे आहेत गोलंदाज. पहिला चेंडू हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न आणि एकच धाव या चेंडूवरती. धावसंख्या 7 धावांवरती. या चेंडूवरती मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅटची कनेक्ट मात्र तेवढं चांगल्या प्रकारे आता सुद्धा झाली नाही. बॅटची इनसाइड कडा लागते आहे. एक धाव मिळेल. मोठा सामना असेल. जो संघ जिंकेल तो दाखल होईल अंतिम सामन्यामध्ये, फायनल मध्ये दाखल होईल. यावेळी हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न. फेकी मात्र जर चांगली असती यशींवरती असती तर थोडस संकटामध्ये सापडले असते. एकच धाव मिळेल. दीपक यांच्या चेंडूवरती मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न होतोय आशिष दामोदर यांच्या पडीमधून, परंतु याही वेळी कनेक्ट मात्र झाला नाही. निर्धाव चेंडू असेल. जळगाव जंबोज रायगड मावळाज. या चेंडूवरती कलात्मक रीत्याने निश्चितच कट करण्याचा प्रयत्न. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळेल. कोणत्याच प्रकारची धाव याही वेळी या चेंडूवरती नाही. शेवटचा चेंडू या दुसऱ्या षटकाचा पॉवर प्ले सुरू आहे. एक दिशाहीन चेंडू, अतिरिक्त धाव, अवांतर धाव धावफलकावरती जोडली जाईल. 10 धावा. या चेंडूवरती पुन्हा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. याही वेळी कनेक्ट मात्र झाला नाही आणि षटक समाप्त झालंय. 2 षटक समाप्तीनंतर धावसंख्या 10 धावा. बिनगडी बाद रायगड मावळाज. काय गोलंदाजी पाहायला मिळाली. दीपक रानकोंडे एक अचूक टप्प्यावरची गोलंदाजी. कोणत्याच प्रकारचा मोठा फटका खेळण्याची संधी फलंदाजांना यावेळी दिली नाही. पंकज पाटील आले आहेत पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. हा चेंडू, या चेंडूवरती प्रतिउत्तर चेंडू सीमारेषा बाहेर.
रोहन जाधव यांच्या बळीमधून पहिला षटकार 6 धावांसाठी. याच षटकारानिशी धावसंख्या 26 धावांवरती जाऊन पोहोचली आहे. माफी असावी, 16 धावांवरती जाऊन पोहोचली आहे. 2.1 षटकांचा खेळ आतापर्यंत झालाय. रोहन जाधव, आशिष दामोदर याही वेळी मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये असेल आणि रोहन जाधव मोठा झटका लागतो आहे रायगड मावळा संघाला. अजित राणे आले आहेत नवीन फलंदाज मैदानावरती दाखल. कालच्या रात्रीच्या सामन्याचा जर आढावा घेतला तर अजित राणे निश्चितच चांगल्या प्रकारची फलंदाजी बघायला मिळाली. यावेळी मात्र नो बॉल असेल. फ्री हिट संधी आहे अजित यांच्याकडे. पंकज पाटील पहिल्या षटक जर बघितला तर अचूक टप्प्यावरची गोलंदाजी झाली. याही वेळी आता मात्र पुन्हा एक दिशाहीन चेंडू, वाईट स्वरूपाचा चेंडू असेल. पुन्हा प्रहार करण्याचा प्रयत्न. फ्री हिट वरती संधी मात्र गमावली आहे अजित राणे आणि निर्धाव चेंडू. पंकज पाटील एक अनुभवी गोलंदाज आहेत जळगाव जंबो संघाचे. पुन्हा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. शरीराचा चेंडू, वेगवान चेंडू आणि लेग बाईटच्या स्वरूपातली धाव अर्जित होते आहे. धावसंख्या 20 धावा. षटक क्रमांक 3 पॉवर प्लेचा षटक, शेवटचा चेंडू या षटकाचा. यावेळी फटका मात्र चांगला असेल, चांगला क्षेत्ररक्षण पाहायला मिळेल, परंतु येतोय हा चौकार. प्रयत्न मात्र पुरेपूर केला होता. षटक समाप्त झालाय. 3 षटक समाप्तीनंतर धावसंख्या 24 धावा. 1 गडी बाद रायगड मावळाज. पुन्हा एकदा दीपक आले आहेत गोलंदाजी मार्क वर. पहिला षटक अतिशय अचूक टप्प्यावरची गोलंदाजी झाली. पहिला चेंडू लोअरला, फुल टॉस लाईनचा चेंडू. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहेत. 1च धाव. 25 धावा धावफलकावरती झाल्या आहेत.
क्रॉस फडीने खेळण्याचा प्रयत्न, पंचांचा इशारा, वाईट चेंडू. पुन्हा एक अवांतर धाव, 26 धावा धाव फलकावरती. क्रॉस फडीने खेळण्याचा प्रयत्न होतो आहे, परंतु फडी आणि चेंडूचा कोणत्याच प्रकारचा संपर्क याही वेळी आला नाही. निर्धाव. यावेळी मात्र कनेक्ट चांगला असेल. चेंडू एक टप्पा सीमारेषा पलीकडे 4 धावांसाठी आशिष दामोदर यांच्या फडीमधून येतोय हा चौकार. धावा संख्या 30 धावांवरती. षटक क्रमांक 4, 3.3 षटकांचा खेळ आतापर्यंत झालाय. 30 धावा धाव फलकावरती, एक गडी बाद. पुन्हा एक खोलवर टप्प्यावरचा चेंडू होता. एक धाव या चेंडूवरती अजित राणे येथील ऑन स्ट्राइक. दीपक रानकोंडे यांचं जर बघितलं तर पहिला षटक अतिशय अचूक टप्प्यावरचं. या षटकामध्ये एक चौकार मात्र आला, परंतु कमबॅक तशा प्रकारचा त्यांनी पहिल्या षटकामध्ये आपल्याला बघायला मिळाला त्यांच्या गोलंदाजीच्या माध्यमातून. एक खोलवर टप्प्यावरचा चेंडू स्ट्रेट हिट खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक लॉंग ऑनला तैनात. एक धाव. शेवटचा चेंडू असेल या चौथ्या षटकाचा. यावेळी पुन्हा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. सरळ क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात. डीप मिड विकेटच्या रिजन मध्ये. 4 षटक समाप्तीनंतर धाव संख्या 33 धावा, एक गडी बाद. पहिला चेंडू दिशा मात्र या चेंडूमध्ये भटकलेली बघायला मिळाली. अवांतर धाव वाईटच्या स्वरूपामध्ये. 34 धावा. एक मोठा फटका, चेंडू हवेमध्ये असेल आणि दुसरा झटका. दुसऱ्या गड्याचं पतन होते आहे रायगड मावळा संघाच्या. आशिष दामोदर यांना परतावं लागेल तंबूच्या आसऱ्याला आणि मैदानावरती दाखल होत आहे तर रायगड संघाचे टायगर नयन पाटील. या स्पर्धेच्या माध्यमातून यांनी सुद्धा मोहित केलं होतं. त्यांच्या फळीच्या माध्यमातून नयन पाटील दाखल झाले आहेत मैदानावरती. काय चेंडू होता गणेश गव्हाणे यांचा. पहिल्या चेंडूवरती गडी बाद केला आहे. एक आखो टप्प्यावरचा चेंडू डीप मिड विकेटला खेळून काढलाय. एक धाव. सेमीफायनल क्रमांक 1 मैदानावरती रंगतो आहे जळगाव जंबोज. तर एका बाजूने रायगड, दोन्ही बलाढ्य संघ आहेत, एका समान ताकदीचे दोन्ही संघ. एका बाजूने नयन पाटील तर एका बाजूने चेतन चव्हाण. दोन्ही
विस्फोटक फलंदाज संघाकडे उपलब्ध आहेत. या चेंडूवरती मात्र बॅटची कडा होती, थोडासा दूर राहिला चेंडू चेतन चव्हाण यांच्यापासून. निश्चितच इकडे तिकडे जर थोडासा चेंडू असता तर प्रयत्न मात्र पुरेपूर मैदानावरती स्वतःला सिद्ध करण्याचा प्रयत्न होतोय, झोकून दिला जात आहे. आणि एक धाव अर्जित केली आहे. एका धावेची धावसंख्या 37 धावा, माफी असावी 38 धावा. यावेळी वेगवान चेंडू गणेश गव्हाणे पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने वळलेला चेंडू बघायला मिळाला. आणि वेग जर बघितला तर निश्चितच अचूक टप्प्यावरची गोलंदाजी. अजित राणे ऑन स्ट्राइक आहेत. यावेळी फटका मात्र चांगला असेल, चेंडू जातोय सीमारेषा पलीकडे. 6 धावांसाठी 5 षटक समाप्तीनंतर धावसंख्या 44 धावा, 2 गडी बाद रायगड मावळाच. पाच षटक समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती 44 धावा, 2 गडी बाद. यावेळी रायगड संघ सद्यस्थिती असेल. सुरुवात मात्र चांगली झाली. जळगाव जम्बो संघाच्या गोलंदाजांकडून अतिशय अचूक टप्प्यावरची गोलंदाजी झाली. एक मोठी धावसंख्या करण्याकडे कल असेल जळगाव रायगड मावळा संघाचा, आणि त्यावरती रोखण्याचा प्रयत्न जरूर करतील जळगाव जम्बो संघाचे गोलंदाज. अनिकेत आले आहेत गोलंदाजी मार्कवर. अनिकेत पाटील यांचा पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवरती गडी बाद, मोठा झटका लागतो आहे. गणेश गव्हाणे यांनी अतिशय सुरेख झेल टिपला आहे. मोठा गडी आणि मोठा मासा गळाला नयन पाटील यांच्या रूपामध्ये. आज मात्र मोठी खेळी करू शकले नाही नयन पाटील. परतावा लागेल तंबूच्या आसऱ्याला. काय चेंडू होता आणि त्या चेंडूवरती फसवलं आहे नयन पाटील यांना. अनिकेत पाटील यांनी परतावा लागेल. रुपेश कदम आले आहेत नवीन फलंदाज. धावसंख्या स्थिर 44 धावांवरती. षटक क्रमांक 6, 5.1 षटकांचा खेळ आतापर्यंत झालाय. सामना मात्र चांगला पाहायला मिळेल. स्लॉट मध्ये चेंडू अजित राणे यांच्या आणि येतोय षटकार 6 धावांसाठी. याच षटकाराने धावसंख्या 50 धावा.
रायगड मावळा संघाची 50 धावा झाल्या आहेत. पुन्हा मोठा फटका, यावेळी चेंडू हवेमध्ये असतो. स्थिर आहे धावसंख्या 50 धावांवरती. चौथा गडी बाद रायगड मावळा संघाचा. जळगाव जम्बो फटका मात्र मोठा प्रयत्न, षटकार आला. त्याच प्रकारचा चेंडू, परंतु चेंडू मध्ये परिवर्तन आणि परिवर्तनासह जाळ्यामध्ये फसवलाय. पटकलेला चेंडू होता आणि चेंडू वरती प्रहार. फाईन लेगच्या रिजन मध्ये चौकार आलाय. पंचांचा इशारा येईल. वन बाउन्स, अतिरिक्त उसळी या चेंडू मध्ये. धावा संख्या 54 धावा, 5.4 षटकांचा खेळ आतापर्यंत झालाय. याही वेळी वेगवान चेंडू होता. क्रॉस पडीने खेळण्याचा प्रयत्न, सरळ जातोय यष्टीरक्षकाकडे. रुपेश कदम, प्रशांत अशोक दोन्ही नवीन फलंदाज दाखल झाले आहेत मैदानावरती. शेवटच्या चेंडूवरती प्रहार करण्याचा प्रयत्न आणि येतोय हा चौकार. 4 धावांसाठी. सहा षटक समाप्तीनंतर धावसंख्या 58 धावा, 4 गडी बाद रायगड मावळाचा. शेवटचा चेंडू मात्र एक थोडीशी संधी मिळाली. 2 गडी बाद केले आहेत अनिकेत पाटील यांनी. दोन्ही मोठे गडी बाद रायगड मावळा संघाचे विस्फोटक फलंदाज पाठवले आहेत तंबूच्या आसऱ्याला. गणेश गव्हाणे आले आहेत गोलंदाजी मार्कवर. गोलंदाजीचे पर्याय उपलब्ध आहेत जळगाव जम्बो संघाकडे. चांगली गोलंदाजी झाली या स्पर्धेच्या माध्यमातून. जळगाव जम्बो संघाच्या प्रत्येक गोलंदाजांकडून स्वतःला सिद्ध करण्याचा प्रयत्न झालाय. यावेळी कव्हर्स मध्ये ढकललाय. 1 धाव. धावसंख्या 59 धावांवरती. यावेळी मात्र फटका चांगला असेल. चेंडू सीमारेषा पलीकडे, समालोचन कक्षाच्या वरती. 6 धावांसाठी. रुपेश कदम यांच्या पळीमधून आलाय हा षटकार. धावसंख्या 65 धावा.
एक खोलवर टप्प्यावरचा चेंडू. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात. एकच धाव या चेंडूवरती मिळेल. 68 धावा. प्रशांत अशोक, रुपेश कदम दोन्ही फलंदाज मैदानावरती दाखल आहे. गणेश गव्हाणे पुन्हा एकदा सज्ज गोलंदाजी मार्कवर. हा चेंडू हेमंत आले आहेत नवीन फलंदाज आणि काय गोलंदाजी होते आहे. जाळ्यामध्ये फसवलं जात आहे रायगड मावळा संघाच्या फलंदाजांना. तुम चलो मे आयाची परिस्थिती मैदानावरती. यावेळी फ्लिक केला चेंडूवरती. चेंडू हवेत आणि चेंडू जातोय सीमारेषा पलीकडे. 6 धावांसाठी रुपेश कदम यांच्या पडीमधून आलाय हा षटकार. 7 षटक समाप्तीनंतर धावसंख्या 74 धावा. 5 गडी बाद रायगड असेल. या चेंडूवरती या संधी मात्र मिळाली होती त्यावरती या लॉफ्ट केलाय. 6 धावा आल्यात. सात षटक समाप्तीनंतर धावसंख्या 74 धावा. मात्र 18 चेंडू शेष या डावाचे असतील. 18 चेंडू मध्ये किती धावा करण्याचा प्रयत्न असेल रायगड मावळा संघाच्या फलंदाजांचा बघूयात. आणि गोलंदाजी मार्कवर आले आहेत गोलंदाज चेतन चव्हाण. जळगाव संघाचा लोकल बॉय चेतन चव्हाण आले आहेत. यांनी पहिला वेगवान चेंडू हलक्या हाताने खेळलाय. कव्हर्स मध्ये 1 धाव. खाता रोटेट आणि खाता ओपन झाले आहे हेमंत गणेश यांचं. 75 धावा धावफलकावरती असतील. यावेळी मात्र एक खराब चेंडू. नो बॉल असेल. फ्री हिट. संधी चालून आली आहे रायगड संघाच्या फलंदाजांकडे. हेमंत गणेश ऑन स्ट्राईक आहेत. या चेंडूवरती बघूयात काय प्रहार करू शकतील आणि चेतन. एक वेगवान चेंडू परंतु बघूयात पंचांचा इशारा वाईड. अवांतर धाव. फ्रीडचा फायदा संधीचं सोनं मात्र करू शकले नाही हेमंत गणेश. एकच मात्र धाव.
पुन्हा एक आखूड टप्प्यावरचा चेंडू खेळण्याचा प्रयत्न. याही वेळी चेंडू आणि बॅटचा संपर्क तेवढा चांगल्या प्रकारे झाला नाही. एकच धाव आणि धाव संख्या 80 धावा. चेंडू पुन्हा कनेक्ट होत नाहीये. दबाव थोडासा वाढला आहे. शेवटचे काहीच षटक शेष आहेत. 8वा षटक मैदानावरती सुरू. 7.4 षटकांचा खेळ आतापर्यंत झालाय. 81 धावा धाव फलकावरती. या चेंडूवरती मोठा प्रहार बघूया. चेंडू जातोय सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. अनिकेत होते त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक. मोठा झटका लागलाय रायगड संघाला. पुन्हा एकदा रुपेश कदम यांच्या रूपामध्ये 6 गडी बाद 81 धावांवरती रायगड मावळाज. शेवटचा चेंडू असेल या 8व्या षटकाचा. शेवटच्या चेंडूवरती प्रहार करण्याचा प्रयत्न. वेगवान सरळ जातोय यष्टीरक्षकाकडे. यष्टीरक्षकाच्या रूपामध्ये दिसतील आपल्याला गणेश गव्हाणे. सरळ त्यांच्या हातामध्ये चेंडू गेलाय. निर्धाव चेंडू असेल. 8 षटक समाप्तीनंतर धाव संख्या 81 धावा 6 गडी बाद. शेवटचे 12 चेंडू शेष या डावाचे असतील. या 12 चेंडू मध्ये अधिकाधिक किती धावा जोडण्याचा प्रयत्न करेल रायगड बघण्याजोग असेल. चेतन चव्हाण यांचा षटक अतिशय अचूक टप्प्यावरती पाहायला मिळाला. मात्र 5 धावा आणि 1 गडी ट्रिपलाय त्यांच्या षटकामध्ये त्यांनी. अनिकेत पाटील आले आहेत गोलंदाजी मार्कवर 90 षटक घेऊन. आणि राजमल भंडारी असतील ऑन स्ट्राइक. या चेंडूवरती प्रहार करण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये होता. तेवढाच चांगल्या प्रकारचा क्षेत्ररक्षण पाहायला मिळाला. 3 धावांचा बचाव होतोय. स्वतःला समर्पित स्वतःला सिद्ध करण्याचा प्रयत्न जळगाव जम्बो संघाच्या क्षेत्ररक्षकाकडून. धाव संख्या 82 धावांवरती. यावेळी मात्र फटका चांगला असेल. गणेश हेमंत यांच्या पडीमधून येतोय हा षटकार. याच षटकारानिशी धाव संख्या 88 धावा 6 गडी बाद. 8.2 षटकांचा खेळ आतापर्यंत झालाय. पुन्हा एक वेगवान चेंडू अनिकेत पाटील यांचा. एकच धाव. राजमल भंडारी ऑन स्ट्राइक आहेत.
आता मात्र थोडासा दिशाहीन चेंडू थर्ड फाईन लेगच्या रिजन मध्ये गेला आहे चेंडू. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात. फेकी मात्र थोडीशी खराब पाहायला मिळाली, परंतु परिणाम कोणत्या प्रकारचा आणि नुकसान कोणत्या प्रकारचं नाहीये. एकच धाव मिळेल. 90 धावा धाव फलकावरती झाल्या आहेत रायगड मावळा संघाच्या. 2 चेंडू शेष. या चेंडूवरती पंचांचा इशारा येतोय वाईड. एक मोठा फटका. चेंडू हवेमध्ये असेल, बघूयात. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आणि येतोय हा षटकार. सीमारेषा पार 6 धाव्यांसाठी गणेश हेमंत यांच्या पडीमधून आलाय हा षटकार. पुन्हा एकदा दुसरा षटकार त्यांच्या पडीमधून. धावा संख्या 97 धावा, 97 रन्स. शेवटचा चेंडू या 9व्या षटकाचा. पुन्हा एक मोठा फटका. याही वेळी फटका चांगला आहे. पुन्हा येतोय हा षटकार. 6 धावांसाठी ही याच षटकाराने 9 षटक समाप्तीनंतर धाव संख्या 103 धावा. 1-0-3 6 गडी बाद. घेऊन येतील शेवटचा आणि निर्णायक षटक. पहिला षटक मात्र 5 धावा त्यांच्या षटकामध्ये त्यांनी खर्च केल्या होत्या. राजमाल पंढरी आहेत. यावेळी लोअर फुट टॉस लेनचा चेंडू खेळण्याचा प्रयत्न कनेक्ट मात्र झाला नाही. एकच धाव या चेंडूवरती असेल. एकशे 4 धावा धाव फलकावरती. हा चेंडू लोअर फुट टॉस वेगवान चेंडू सरळ जातो आहे क्षेत्ररक्षकाकडे. एकच धाव. चेतन चव्हाण वेगवान गोलंदाज मोहित केला या स्पर्धेमध्ये त्यांच्या गोलंदाजीतून चेतन चव्हाण यांनी. पुन्हा एक वेगवान खोलवर टप्प्यावरचा चेंडू क्रॉस पडीने खेळण्याचा प्रयत्न. याही वेळी पुन्हा हा निर्धाव चेंडू. एक जास्त अतिरिक्त उसळी घेणारा हा चेंडू होता. त्यावरती प्रतिउत्तर फाईन लेगच्या रिजन मध्ये चौकार. 4 धावांसाठी याचा चौकारानिशी धाव संख्या जाऊन पोहोचेल 108 धावा. आणि पंचांचा इशारा येलाय बाद.
धाव घेण्याचा प्रयत्न, परंतु बाद व्हावा लागलाय. शेवटचा चेंडू होता, खेळण्याचा प्रयत्न, परंतु जातोय सरळ यष्टीरक्षकाकडे. 109 धावा केल्या आहेत. आमच्या समवेत जुळल्यात आमचे सहकारी समालोचक अय्याज सर. विनंती असेल की समोरचा समालोचक त्याच्या शब्दातून तुमच्या कानापर्यंत पोहोचेल. आणि हा सामना पाहण्यासाठी आलेले समस्त महाराष्ट्र राज्यातील दऱ्याखोऱ्यातील, कडाकपाऱ्यातील, दुर्गम क्षेत्रातील, सागरी महासागरी क्षेत्रातील, शहरी क्षेत्र आणि ग्रामीण क्षेत्रातील अत्यंत काटक, टणक आणि कणखर असे मावळे, समस्त मावळे या सर्वांचं, तसेच या स्पर्धेमध्ये ज्यांनी अत्यंत हिरिरीने भाग घेत सर्वांची मनं जिंकली असे सर्वच न्यायमूर्ती महोदय, या सर्वांचं कोर्ट प्रीमियर लीगमध्ये स्वागत आहे. जळगाव जिल्हा न्यायालयीन कर्मचारी क्रीडा व कल्याण संस्था जळगाव अत्यंत प्राणपणानं प्रयत्नांची पराकाष्ठा करत या स्पर्धेचं सफल आणि सुचारू असं आयोजन करण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. आपण पाहत आहोत की माननीय युअर ऑनर ऑनरेबल श्रीनाथजी फडसाहेब भरपूर वेळ देत आहेत आपल्याला आणि त्यांच्या उपस्थितीमुळे अनेक खेळाडू हे प्रेरित आणि रोमांचित होत आहेत. साहेबांचं मनपूर्वक स्वागत, आभार आणि अभिनंदन. हेलो, बोलो, क्या बोले?
अत्यंत काटक शरीराचे, टणक शरीराचे आणि कणखर खडतर मनाचे रायगडचे मावळे क्रीडांगणावर आणि रणांगणावर उपस्थित झालेले आहेत. कैफात वीर दौडले 7 1 7 11 खेळाडू. आवाहन आणि आव्हान 110 धावांचे. जलगाव जंबोज. प्रशांत रहाटे गोलंदाज आणि सलामीचे फलंदाज म्हणून या डावाचं श्री गणेशा करणार संकटमोचक श्री गणेश. चेतन कुलकर्णी नॉन स्ट्रायकर. पहिल्याच चेंडू पासून आक्रमण करण्याचा प्रयत्न. एकोणीसशे 96 मध्ये बघितलं होतं श्रीलंका संघानं विश्वचषकामध्ये एक नवीन रणनीती आणली होती. पहिल्या चेंडूपासून आक्रमण, जोईन तोईन. ग्रेट हिट. नाइस पीस ऑफ फिल्डिंग. उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण मावळ्यांकडून. इकडे इकडे स्विंग and a miss. तर 3 चेंडू आणि 1 धाव आणि दोन्ही फलंदाज आपसात विचार विमर्श करीत असताना पाहत आहोत आपण. 4 तेच पाहत होतो. उन्हातानाचं तुमचं लक्ष आहे की नाही? ग्रेट, गुड, वेल डन. अभिमानास्पद, कौतुकास्पद. सुंदर असा फटका. मात्र लॉंग ऑफला एक मावळा तैनात. पहिला उपांत्य सामना, सहज भाषेमध्ये आपण ज्याला सेमीफायनल म्हणतो. कव्हर क्षेत्रात थेट चेंडू फेक जर झाली असती तर निश्चितच फलंदाज हा तंबूत परतला असता. 1 षटकानंतर 3 धावा, बिनबाद 3. जलगाव जंबोज विरुद्ध रायगड मावळे. जळगाव जिल्हा न्यायालयीन कर्मचारी क्रीडा व कल्याण संस्थेतर्फे समस्त रसिकजनांना, क्रिकेट प्रेमींना मराठी नववर्षाच्या तसेच रमजान महिन्याच्या अनंत शुभेच्छा. बिनबाद 3 धावा. जलगाव जंबोज. WDZ या यूट्यूब वाहिनीच्या माध्यमातून जगातील तब्बल 210 देशांमध्ये या स्पर्धेचं थेट असं प्रक्षेपण केलं जात आहे.
धुडधान करीत असताना हा फटका. या सामन्या अगोदर आपण बघितलं होतं की आपले ग्राउंड्समन यांनी मैदानाला मोठ्या प्रमाणावर चुना लावला होता. तो आता हवेत उडत आहे. पहिला प्रथम असा हा झटका. आणि कौतुक करावं लागेल ते गोलंदाज संदीप बलराम पाटील यांचं. निवृत्तीकडे झुकलेले, जवळपास 58 वर्ष वय, मात्र तरीही ना टायर है ना रिटायर है असं यांचं कौतुक करावं लागेल. अनुभवी गोलंदाज, जे ना देखे रवी ते देखे कवी आणि जे ना देखे कवी ते देखे अनुभवी असे गोलंदाज संदीप बलराम पाटील. पहिला चेंडू आणि पहिला बडी घेतलेला आहे. यावेळी मात्र उजव्या यष्टीच्या खूपच दूर असा हा चेंडू फिरकीपटू संदीप पाटील यांच्या माध्यमातून. Just a flick of the wrist and the ball is out of Sagar Park. A welcome sixer. छोटा चेतन बड़ा मजा. मुख्य पंच म्हणून कुणाल पवार, द्वितीय पंच म्हणून प्रवीण इंगोले, तृतीय पंच आणि स्कोरर साद शेख. स्क्वेअर लेगला पंच प्रवीण इंगोले यांनी अत्यंत जवळून निरीक्षण आणि परीक्षण केलेलं आहे. ज्या पद्धतीनं मुंबई आणि विभागात गोट्या अंपायर प्रसिद्ध आहेत, त्याच प्रकारे जळगाव जिल्ह्यात आमचे हे गोल्या अंपायर फेमस आहेत. फुलटॉस चेंडू डीप स्क्वेअर लेगच्या दिशेनं. उत्कृष्ट क्षेत्ररक्षण, रायगडचे काटक असे मावडे. चौदा धावा, एक गडी बाद. चेतन चव्हाण द जम्बो मॅन. कव्हर ड्राईव्ह, नाईस फिल्डिंग. 2 षटकानंतर 14 धावा. 2 षटकानंतर जलगाव जम्बोज. एक गडी बाद, 14 धावा. गणेश 10 धावा, चेतन 2 धावा. गोलंदाज संदीप पाटील 1 यश. प्रशांत रहाटे किफायतशीर गोलंदाजी, 3 धावा दिलेल्या आहेत. यश त्यांना तुर्तास प्राप्त नाही. आणि या स्पर्धेदरम्यान ज्यांनी नेत्र सुखद अशी गोलंदाजी करण्याचा प्रयत्न केलेला आहे असे नवीन गोलंदाज नयन यांचं आगमन झालेलं आहे. कर्णधाराने मोठ्या विश्वासानं त्यांच्या हातात चेंडू सोपवलेला आहे. तर मैदानाबाहेरून रायगड संघाला भक्कम पाठिंबा देताना सुशील. संधी निर्माण होते. वाव, सूर्याची तेज किरण निश्चितच या मित्राच्या डोळ्यावर येत होती. एक क्षण असं वाटलं की हा झेल सुटणार. मात्र कौतुक करावं लागेल या गोलंदाज आणि क्षेत्ररक्षकाचं. दुसरा प्रचंड हादरा जळगाव जम्बोजला.
आणि आता फलंदाजीसाठी द पी एक्सप्रेस पंकज पाटील. बाद होणारे फलंदाज गणेश गव्हाणे. नयन रम्य गोलंदाजी. मिक्सअप, बिग मिक्सअप, चान्स ऑफ रन आउट. 100% फलंदाज परतला असता जर थेट चेंडूफेक राहिली असती. पण मित्रांनो, असं म्हणतात क्रिकेटच्या परिभाषेमध्ये, क्रिकेट इज नॉट गेम ऑफ इफ अँड बट, इट्स अ गेम ऑफ फॅक्ट अँड फिगर. जे आहे तेच आहे. असं झालं असतं तर तसं झालं असतं आणि तसं झालं असतं तर असं झालं नसतं. या गोष्टीला कुठलाच थारा देता कामा नये. म्हणजे माझी मामी, माझ्या मामीला मिशा राहिले असते तर तो आज माझा मामा राहिली असती, असा विचार करून काही उपयोग नाही मित्रांनो. आणि ज्या पद्धतीनं रायगड मावळाज गोलंदाजांनी मुसंडी मारलेली आहे, थोडंफार कासेनं चिंतेचं वातावरण आहे जळगावच्या तंबूत, जळगावच्या गोटामध्ये. मात्र चेतन चव्हाण हे विस्फोटक फलंदाज. क्लीन बॉल. नवीन फलंदाज अनिकेत पाटील. सॉलिड डिफेन्स. वेलकम 6 अनिकेत पाटील. 6 धावा. 3 षटकानंतर 20 धावा. 3 गडी बाद. जळगाव येथून 42 चेंडू आणि 90 धावांची गरज. सखोल फलंदाजी. तीन षटकानंतर 3 गडी बाद. 20 धावा. निर्धाव चेंडू. उत्तुंग असा हा पंकज पाटील षटकाराच्या माध्यमातून खाता
6 धावा. पंकज पाटील, अनिकेत पाटील 6 धावा. पार्टनरशिप 4 चेंडूंमध्ये 12 धावा. करण माने अनेक महिन्यांपासून हे प्रतीक्षा करीत होते की मेरा नंबर कब आएगा, मला केव्हा संधी मिळेल, आणि आता मात्र त्यांनी संधीचं सोनं केलेलं आहे. तीन पूर्णांक 3 ओव्हर 3 गडी बाद 30 धावा. सुंदर गोलंदाजी, फ्लाइटेड डिलिव्हरी. संदीप पाटील पुन्हा एकदा आणि आपण पाहत आहोत पंकज पाटील यांनी आतापर्यंत 1 चौकार आणि 2 सणसणीत षटकार लगावलेले आहेत. डीप स्क्वेअर लेगच्या दिशेनं मिसफील्ड आणि चौकार. चौकार आणि क्षेत्ररक्षणामध्ये हाहाकार. आणीबाणीची परिस्थिती. क्षेत्ररक्षण हे चित्रबित्र होत असताना आपण पाहत आहोत. आता मात्र जळगाव जंबोचा संघ मुसंडी घेत आहे. 4 षटकामध्ये 40 धावा 3 गडी बाद. पंकज पाटील 6 चेंडू 20 धावा. अनिकेत पाटील 2 चेंडू 6 धावा. पंकज पाटील 2 षटकार, अनिकेत 1 षटकार. आणि आता मागचं षटक हे मात्र अत्यंत महागडं ठरलेलं आहे. संदीप पाटील यांनी 2 षटकांमध्ये 31 धावा मोजलेल्या आहेत. नयन पाटील यांनी मात्र नयनरम्य गोलंदाजी करताना 1 षटकामध्ये 6 धावा देत 2 गडी प्राप्त केलेले आहेत. 36 चेंडू 70 धावा. प्रणील फुलटॉस, षटकार. कमीत कमी अंतराचा षटकार. जवळपास जमिनीला समांतर गेलेला हा षटकार. पॉइंट क्षेत्रात 1 धाव. इंटेलिजंट क्रिकेट, सेन्सिबल क्रिकेट. प्रत्येक चेंडूवर चौकार आणि षटकार येत नाही, मात्र अधूनमधून एकेरी आणि दुहेरी धावा घेत स्ट्राईक रोटेट करायला हवी, जे करत आहेत जळगावचे फलंदाज. फुलटॉस चेंडू, बिन टप्प्याचा चेंडू, 1 धाव. प्रणील तारिक गोलंदाज. प्रणील. जे प्लेयर्स नसतील त्यांनी कृपया खाली बसून घ्यावं. फुल लेंथ डॉट बॉल, निर्धाव चेंडू. जळगाव जंबोस 48 धावा.
out of the park. Easy picking. Effortless pitcher. Full toss and out of the box. आणि यासह जळगाव जम्बो संघाचं अर्धशतक फलकावर लागलेलं आहे. 54 धावा आणि 56 धावांची गरज. अनिकेत पाटील 19 आणि पंकज 21 धावांवर. फक्त 13 चेंडूंमध्ये 40 धावांची पार्टनरशिप. शॉर्ट फाईन लेग. संदीप पाटील सिनियर प्लेयर. आणि मैदानात दोन्ही संघांकडून पाण्यासह महत्वाचे संदेश. करण माने आणि चेतन चव्हाण आमच्या संगणक कक्षातील दोन वेगवेगळे टोक, दोन शारीरिक रूपात वेगवेगळे व्यक्तिमत्व. आणि आमचे सहकारी मित्र WDZचे चालक मालक संचालक आशिषजी डागा अत्यंत रोचक आकडेवारी आमच्या समोर प्रदान करीत आहेत. या स्पर्धेमध्ये आत्तापर्यंत 777 चौकार लगावले गेलेले आहेत आणि 847 विश्व विक्रमी षटकार लागलेले आहेत संपूर्ण स्पर्धेदरम्यान.
सर्व खेळाडूंना विनंती आहे की आपण खेळाडू वृत्तीचा परिचय द्यावा आणि पंचांचा निर्णय आणि त्या निर्णयाचा सन्मान आपण करावा आणि सरते शेवटी पंचांचा निर्णय हा अंतिम असेल. या स्पर्धेसाठी अत्यंत तटस्थ असे पंच यांना पाचारण करण्यात आलेलं आहे. फ्री हिट झेल जरी झालेला असला तरी उत्साही कार्यकर्त्यांच्या आनंदावर मात्र विरजन पडलेलं आहे, कारण हा चेंडू नो बॉल नंतर फ्री हिट होता आणि आता मात्र 66 धावा 3 गडी बाद. जळगाव जंबो 66 धावा. चंदनकर भैया यांचा सहकार्य. तीन गडी बाद 66 धावा. जळगाव जंबोज. यावेळी अचूक गोलंदाजी, दिशा आणि टप्पा. नयन पाटील यांनी या सामन्यामध्ये आतापर्यंत 2 गडी बाद केलेले आहेत. Two is the call. No says non-striker and rightly so. एक उत्कृष्ट अशी भागीदारी, निर्णायकी भागीदारी होत आहे. फक्त 20 चेंडूंमध्ये 53 धावांची भागीदारी झालेली आहे आणि एका वेळी 3 गडी बाद झाल्याने संकटात होता जळगाव संघ. आता मात्र सुस्थिती. आखूड टप्प्याचा चेंडू. सहा षटकानंतर 68 धावा. 68 3 गडी बाद 68 जळगाव जंबोज. अनिकेत पाटील 10 चेंडूत 20 धावा. पंकज पाटील फक्त 11 चेंडूंमध्ये 33 धावा. 3 चौकार आणि 3 षटकारांची आतिषबाजी. अनिकेत पाटील स्ट्राईक रेट 200, पंकज पाटील स्ट्राईक रेट 300. दोन 4 चेंडूंमध्ये 4-2 धावांची गरज, म्हणजे 24 चेंडूंमध्ये 42 धावांची गरज. 42 runs required of 24 legal deliveries. प्रशांत नवीन गोलंदाज. डीप स्क्वेअर लेग इन ऍक्शन. प्रशांत रहाटे गोलंदाज यांनी आपल्या वैयक्तिक पहिल्या षटकामध्ये फक्त 3 धावा दिल्या होत्या आणि अगदी तशाच प्रकारची कामगिरी आणि त्या कामगिरीची पुनरावृत्ती करण्याचं ध्येय. फुलटॉस चेंडू, बिन टप्प्याचा चेंडू. 1 धाव. सर्व खेळाडूंना आणि पाठीराख्यांना विनंती आहे, ज्यावेळी गोलंदाज हा धावपट्टीवर धावत असतो त्यावेळी कुणीही चीअरअप करू नये. गोलंदाज आणि फलंदाज दोन्ही विचलित होतात. यावेळी मात्र चौका.
74 धावा, 74. डावातील 7वं षटक. In the air, nobody there. It's पंकज पाटील अवघ्या 13 चेंडूंमध्ये 38 धावा. यॉर्कर लाईन थोडंसं करेक्शन आहेत. जळगाव जंबो 80 धावा आणि पंकज पाटील 44 धावा. आणि हे चार चौकार आणि 5 घणाघाती षटकार. पंकज पाटील शूरवीर फलंदाज. आणि आता मात्र 18 चेंडूंमध्ये 24 धावांची गरज. आणि जर अशाच पद्धतीनं जर जम्बो संघाची फलंदाजी चालत राहिली तर पुढील काही षटकामध्ये आपण पाहू शकू की अंतिम सामन्याच्या उंबरठ्यावर उभा असेल जम्बोज. आणि जर रायगडाला हा सामना जिंकायचा असेल तर आता नक्कीच त्यांना काहीतरी आगळं वेगळं करावं लागेल. सलग पाठोपाठ 2-3 गडी बाद करावे लागतील किंवा काही षटकं ही निर्धाव किंवा कमी धाववाले टाकावे लागतील. काहीतरी करावं लागेल. प्रयत्न मात्र करावे लागतील. जिंकू किंवा मरू, करा किंवा मरा अशी परिस्थिती. माणुसकीच्या शत्रू संगे युद्ध आमुचे सुरू, जिंकू किंवा मरू. 7 षटकानंतर 86 धावा. पंढरी नवीन गोलंदाज. ओह, गोलाफेक. हाच प्रयत्न जर ऑलिम्पिक मध्ये गोलाफेक मध्ये केला गेला असता तर नक्कीच सुवर्ण पदक प्राप्त झालं असतं. 87. शानदार 6 फटका वाईडिश लॉंग ऑफच्या दिशेनं चौकार. झंझावती फलंदाजी. गोलंदाजीला आसमान दाखवणारी फलंदाजी. अक्षरशः गोलंदाजी पिस काढतोय हा फलंदाज. गोलंदाजीच्या चिंदड्या उडवतोय. यावेळी संधी निर्माण झालेली आहे आणि एक अत्यंत महत्त्वाचा बळी ऐन वेळी मोक्याच्या क्षणी निर्णायक क्षणी मिळालेला आहे रायगडला. प्रणील तारीख. सुंदर असा झेल. वास्तविक प्रणील यांच्या चेहऱ्यावर सूर्याची अति नील किरण येत होती, मात्र या अति नील किरणांवर मात करून प्रणील याने हा झेल घेतलेला आहे. अति नील म्हणजेच आपण साध्या भाषेत ज्याला अल्ट्रा व्हायोलेट रेज म्हणतो. आणि मैदानामध्ये चक्रीवादळाचं थैमान, मात्र पंकज पाटील नावाचं तुफान आताही खेळपट्टीवर थान मांडून बसलेलं आहे. आणि शानदार अशी पार्टनरशिप पंकज पाटील आणि अनिकेत पाटील यांची झालेली आहे. आता महत्त्वाची जबाबदारी अनिकेत पाटील यांच्या मजबूत अशा खांद्यावर बांध्यावर. डीप स्क्वेअर लेग 4.
आणि पंकज पाटील 54 धावांवर पंकज पाटील आणि पहिल्यांदाच या सामन्यामध्ये 15 चेंडूंमध्ये 15 धावांची गरज. पुन्हा एकदा डीप स्क्वेअरकडे आशिषजी डागा यांना सलाम करत असलेला हा चौकार. आणि या डावामध्ये पहिल्यांदाच आपण पाहतो की चेंडू झाले जास्त आणि धावा हव्यात कमी. जळगावला विजयाची चाहूल, विजयाकडे प्रत्येक दमदार पाऊल. जम्बोजेट सुसाट 14 चेंडूंमध्ये 11 धावांची गरज. कौतुक करावं लागेल पंकज पाटील यांचा. अत्यंत धीर गंभीर अशी खेळी त्यांनी केलेली आहे. वॉट टेम्परामेंट. पुन्हा एकदा उत्तुंग फटका, पुन्हा एकदा संधी. यावेळी मात्र झेल निसटलेला आहे. झेल काय, संधी निसटलेली. आणि जर संधी निसटली असेल तर सामना सुद्धा रायगड संघाकडून निसटत आहे. आणि जळगाव जम्बो साठी आता जल्लोष करण्याची सुवर्ण संधी. 100 धावा, 13 चेंडू आणि 10 धावांची गरज. सुंदर असं पद लालित्य, पद पावन करीत असताना क्षेत्ररक्षक. 12 चेंडूंमध्ये आता फक्त 10 धावांची गरज. जळगाव जम्बोस डायल 100. 100 धावा, 4 गडी बाद, 8 षटकानंतर 2 षटकामध्ये 10 धावांची गरज. पंकज पाटील 19 चेंडूंमध्ये विस्फोटक फलंदाजी, ज्वालाग्राही फलंदाजी, ज्वलनशील फलंदाज. 19 चेंडू आणि 59 धावा. जळगाव जम्बोचं एक कौतुक मात्र करावं लागेल. या संघामध्ये एकापेक्षा एक सरस, दिग्गज आणि मुरब्बी असे फलंदाज आहेत. आपण बघितलं की 3 गडी सुरुवातीला बाद झालेत, त्यानंतर मात्र सुंदरशी फलंदाजी आणि पराभवाच्या जबड्यातून अक्षरशः हा सामना खेचून आणलेला आहे. नवीन गोलंदाज अजित राणे. शॉट ऑफ लेग, 4 रन. अनिकेत पाटील, चेतन चव्हाण, पंकज पाटील, सचिन देशमुख, एकापेक्षा एक मातब्बर फलंदाज आपल्या संघाला अंतिम सामन्याच्या दिशेने घेऊन जात आहेत. That's it. The dream mega final. The whole